ओफो, मला तर काहीच कळत नाही आहे कसे करायचे ते. या अधिक महिन्यात मी विष्णू सहस्रनाम शिकायचे ठरवले आणि मला स्तोत्रायण मंत्र यूट्यूब चॅनलवरची दररोज 6 श्लोक अपलोड होणारी प्लेलिस्ट पण सापडली. पण ना, हे 2 छोटे छोटे व्हिडिओ शांतपणे बसून ऐकायलाही मला वेळ मिळत नाही आहे. सुट्ट्या आहेत ना. तुमचे पण असेच होत आहे का? मग हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. माझ्या सासूबाई स्नान झाल्यावर पूजेच्या आधी हा व्हिडिओ लावतात. तुम्हीही तसे करू शकतात. त्यावेळी जमत नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तुम्ही ऐकू शकता. तेही नसेल जमत तर तुमच्या दिवसभराच्या रुटीनवरून तुम्ही सकाळच्या वेळात एक वेळ आणि संध्याकाळच्या वेळातील एक वेळ मनात ठरवा. जसे की सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता. मग ही सकाळची वेळ तुम्ही आवर्जून श्री विष्णू सहस्रनाम ऐकण्यासाठी आणि म्हणण्यासाठी वापरा. एखाद्या दिवशी सकाळी दुसरी कामे असतील तर त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी ऐका आणि म्हणा. पण रोज 5 मिनिटे तरी ऐका आणि वेळ मिळाल्यास म्हणा. फक्त 1च महिना करायचे आहे असे म्हणून तरी करा, पण करा हा नक्की. आपण मनातल्या मनात वेळ ठरवली की त्याचा थोडा तरी फायदा होतो. माझा अनुभव आहे म्हणून सांगते. गायडेड विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्राची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग रोज भेटूच गायडेड विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या 2 व्हिडिओ सोबत.